लाडकी बहीण योजना जून 24व्या हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. आज हप्ता वितरणासंदर्भात म्हणजेच काही 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार का? व ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते व जे पात्र होते त्यांच्या खात्यामध्ये पेंडिंग पैसे म्हणजेच काय 1500 रुपये जे मागील महिन्याचे आहे ते देखील जमा होणार का, या संदर्भात अपडेट लगेच बघूया. पण चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्या योजनेला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या योजनेला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लाडकी बहीण योजना जून 24वा हप्ता जी.आर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ज्यामध्ये जी.आर मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की 10 तारखेपर्यंत सर्व जे विभाग आहेत त्यांची निधी जे वितरण आहे करण्याची गरज आहे व 309.54 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून जे महिला व बालविकास विभागाला देण्यात आला आहे. म्हणजेच काय, जे 1500 रुपयाचं वाटप करण्यासाठी निधी तरी आता आला आहे. तर लाडक्या बहिणीनो, आजपासून म्हणजेच 13 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे व हे 2 दिवसात सर्व जे पात्र लाडक्या बहिणी असणार आहे, बघा लक्षात घ्या, फक्त जे पात्र लाडक्या बहिणी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. आता पात्रता यादी म्हणजे काय की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे व आता नवीन म्हणजेच काय ITR तुम्ही भरत नाही किंवा ज्या लाडक्या बहिणींचं KYC केल्यानंतर ITRच्या संदर्भात जे ITR फॉर्म फिल केलाय किंवा ITR तुम्ही टॅक्स भरत होता त्यामुळे तुम्हाला अपात्र करण्यात आला आहे, मग त्यांना पुन्हा एकदा पेंडिंग हप्ता मिळणार का? तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, पेंडिंग हप्त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेले की ज्या लाडक्या बहिणी पुन्हा पात्र झाल्यानंतर, पात्र काय झालं आहे की KYC केल्यानंतर अनेक लाडक्या बहिणी आहेत की ते अपात्र ठरले आहेत. आजच एक अपडेट आली आहे, ते म्हणजेच की 90 लाख लाडक्या बहिणींना काय झालं आहे, अपात्र करण्यात आले. आता ही संख्या मोठी आहे व आता ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळाला त्यांना देखील जूनचा पैसे मिळतात. जर पेंडिंग हप्ता मिळणार का, तर इथे स्पष्टपणे अजून कोणत्याही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पेंडिंग हप्ता मिळालेला नाही. म्हणजे 3000 रुपये असू द्या किंवा तुमचे 4500 रुपये असू द्या, ते आता मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण आता जून महिना सुरू झाला आहे व ज्यांनी ऑनलाईन तक्रार केली होती, बघा, ज्यांनी ऑनलाईन तक्रार केली होती त्यांचे देखील आता जे अर्ज आहे ते घेतले नाहीत व स्पष्टपणे तिथे जे ऑनलाईन अर्ज केला आहे ते सुद्धा पेंडिंग दाखवत आहे, त्याच्यावरती सुद्धा कोणतीही प्रक्रिया आली नाही. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता 309.54 कोटी इतका निधी देण्यात आला आहे व या लेखाशीर्षकाली बघा, नवीन लेखाशीर्षकाली 3000 कोटी इतका नियतत्व मंजूर सुद्धा करण्यात आला आहे. आता ही लाडकी बहीण योजना नवीन लेखाशीर्षकाली चालवली जात आहे, त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आधीपर्यंत 10 तारखेपर्यंत जे काही निधी असणार आहे, जे काही सामाजिक न्याय विषय सहाय्य विभाग असणार आहे किंवा समाज कल्याण विभाग असणार आहे, त्या विभागाने त्या महिलांची जी निधी आहे ती देणे गरजेचं आहे व 2 दिवसात आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहे. पेंडिंग हप्त्या संदर्भात कोणतीही अपडेट नाही. जरी आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरी आपल्या अनुभवानुसार मागील जे पेंडिंग हप्ते आहे ते कधीच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले नाही. जमा झाले होते ते कधी 2024 मध्ये जमा झाले होते. मात्र काही लाडक्या बहिणींचे KYC न केल्यामुळे किंवा KYC चुकीची झाल्यामुळे सुद्धा अपात्र केले, पण त्यानंतर KYC दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा एकदा फेब्रुवारी महिन्याचे पैसे असू दे किंवा जानेवारी महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते व इथे ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही किंवा KYC पडताळणीनंतर त्यांचे मार्च महिन्यापासून म्हणजेच जवळजवळ 2-3 हप्ते झाले आहेत आले नाहीत, म्हणजे मार्च पासून हप्ता आला नाही. सध्या तरी आजपासून जर वितरण सुरू झालं म्हणजे दुपारनंतर पहिला, दुसरा, तिसरा टप्पा असतात. सकाळपासून म्हणजे 11 वाजल्यापासून दुपारपासून म्हणजे दुपारचा एक टप्पा आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून असे विविध टप्पे आहेत. त्या टप्प्यानुसार हप्त्याचं वितरण होईल व 2 दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 13, 14, 15 पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट आहे. तुमचे सुद्धा हप्ते आतापर्यंत किती जमा झालेत लगेच कमेंट करून सांगा. पुढील सर्व सरकारी अपडेटसाठी, योग्य अपडेटसाठी तुमचा हप्ता थांबला असेल तर त्यावरती उपाय काय करावा यासाठी नक्कीच आपल्या योजनात्र चॅनलला व पेजला लगेच सबस्क्राईब फॉलो करून घ्यायचं आहे. धन्यवाद.